नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डे 4मध्ये, जिथे आपण आज फिरणार आहोत पट्टाडक्कल, ऐहोळे सारखे ऐतिहासिक ठिकाणी. चला तर मग भेटूया लोकेशनवरती. तर आपण आता पोचलेलो आहोत पट्टाडक्कलला, जे ग्रुप ऑफ टेम्पल आहे. चला मी तुम्हाला दाखवतो कसं आहे ते टेम्पल, जाऊन पाहूया. ही मंदिरे पाहण्यासाठी आपल्याला 40 रुपयाचं तिकीट घ्यावं लागतं. तसेच तुमच्याकडे कॅमेरा असेल तर त्यासाठी 25 रुपये तिकीट आहे. पट्टाडक्कल हे कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यात स्थित युनेस्को वारसा स्थळ आहे. पट्टाडक्कल हे चालुक्य राजवंशाच्या 7व्या आणि 8व्या शतकातील उत्कृष्ट मंदिर स्थापत्यकलेसाठी प्रसिद्ध आहे. मळप्रभा नदीच्या काठावर वसलेले या ठिकाणी नागर म्हणजेच उत्तर भारतीय आणि द्रविड म्हणजेच दक्षिण भारतीय शैलीतील मंदिरांचा समूह आहे, ज्यात विरूपाक्ष मंदिर हे सर्वात प्रमुख मंदिर आहे. हे आहे संगमेश्वर मंदिर. या वास्तुसमूहातील विरूपाक्ष, मल्लिकार्जुन, संगमेश्वर ही मंदिरे द्रविड वास्तुशैलीत बांधलेली आहेत. हे आहे विरूपाक्ष मंदिर. विरूपाक्ष हे एकमेव मंदिर आज कार्यरत असून समूहातील सर्वात मोठे आणि मुख्य मंदिर आहे. या मंदिराचे 3 भाग पडतात. एक नंदी मंडप, दुसरा मुख्य मंडप, तिसरा म्हणजे विमान म्हणजेच गर्भगृह. हा आहे नंदी मंडपातला प्रशस्त असा नंदी. वास्तूची लांबी 224 फूट तर रुंदी 105 फूट असून 5 स्तरांच्या चौथऱ्यावर हे मंदिर बांधण्यात आलेले आहे. याच्या फरसबंदीपासून कळसापर्यंतची उंची सुमारे 57 फूट आहे. पूर्वीचे हे मंदिराचे प्रवेशद्वार आहे. नंदी मंडपानंतर आपण प्रवेश करतो मुख्य मंडपामध्ये. मंदिराच्या मुख्य मंडपामध्ये प्रवेश केला असता आपल्याला अनेक असे स्तंभ पाहायला भेटतात. या स्तंभावरती आपल्याला काही युद्धाचे प्रसंग, काही नक्षीकाम तर काही ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या मूर्ती पाहायला भेटतात. इसवी सन 740च्या सुमारास अनिवारित तारीख चारीगुंड नावाच्या वास्तुविरासदाने या मंदिराची रचना केली. हा वास्तुविरासत पल्लव देशातील असल्याने विरूपाक्ष मंदिर म्हणजेच द्रविड वास्तुशैली आणि स्थानिक वास्तुशैली यांचे मिश्रण आहे. मंदिराच्या गर्भगृहामध्ये आल्यानंतर आपल्याला या शिवलिंगाचे दर्शन होते. मंडप आणि गर्भगृहाच्या भिंतींना प्रक्षेपणे आहेत, ज्यामुळे येथे कोनाडे तयार झालेले आहेत. त्यामध्ये वैश्व व वैष्णव देवता तर काही ठिकाणी जाळीदार नक्षीकाम असलेल्या खिडक्या कोरलेल्या आहेत. मंदिराच्या रचनेवर कांचीपुरमच्या कैलासनाथ मंदिराचा प्रभाव जाणवतो. हे मंदिर 9व्या शतकात बांधलेल्या मंदिरापैकी सर्वात उंच मंदिर आहे. इतिहास, वास्तुकला आणि आध्यात्मिकता यांचा सुंदर मिलाप म्हणजे पट्टाडक्कल. प्रत्येक मंदिर इथल्या समृद्ध संस्कृतीची आणि कलाकारीची कहाणी सांगतं.
इथली मंदिरं आणि त्यावरची कलाकारी पाहताना कसा वेळ निघून जातो हे कळतच नाही. जर तुम्हाला इतिहास आणि मंदिर वास्तुकला आवडत असेल तर पटाडकल हे नक्की भेट देण्यासारखं ठिकाण आहे. संध्याकाळ होताच पर्यटकांना मंदिरातून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू होते. त्याचनुसार आम्ही आमचा स्टे असलेल्या बागलकोटकडे आम्ही वळालो. दिवस उजळताच आम्ही आमच्या टूर लिस्टमधली शेवटची राहिलेली ठिकाणं भेट देण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. बागलकोटवरून निघून आम्ही पुन्हा बदामीच्या दिशेने प्रस्थान केले. बदामीपासून अवघ्या 5 किलोमीटरवर असलेल्या श्री शाकंभरी शक्तिपीठजवळ आम्ही येऊन पोचलो. मंदिरात जाण्यापूर्वी आमचं लक्ष वेधून घेतलं या उंच अशा रथाने. पौष महिन्यातील नवरात्री येथे मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या काळात येथे रथोत्सव साजरा होतो. या दरम्यान देवीला रथात बसवून पूर्ण शहरात रथयात्रा काढली जाते. हा रथ लाकडी असून त्यावरती सुबक असे नक्षीकाम केलेले आहे. तसेच रथाला 4 मोठी दगडी चाकं आहेत. हा रथ पाहिल्यानंतर कशी असेल त्या देवीची रथयात्रा हा प्रश्न नक्कीच पडतो. रथाची भव्यता पाहिल्यानंतर आम्ही वळालो मंदिराकडे. या आपल्या शुभमने प्लेट घेतला. बघूया त्याची इच्छा पूर्ण होते का आज. ओके. पौष नवरात्र असल्यामुळे जसजसे मंदिरात जात असो त्याप्रमाणे भक्तांची गर्दी दिसू लागत होती. या मंदिराचा प्रभाव कर्नाटकसोबतच महाराष्ट्रातील भाविकांवर सुद्धा दिसून येतो. मंदिरात एक वेगळ्याच प्रकारचे भावनिक वातावरण पसरलेले होते. ही देवी बनशंकरी देवी जी शाकंभरी, भीमा, भांबरी तसंच शताक्षी रूपात पूजली जाते. चालुक्य काळात बांधलेले हे प्राचीन मंदिर देवी पार्वतीचा अवतार मानल्या जाणाऱ्या शाकंभरी देवीला समर्पित आहे, जिने दुष्काळात भाजीपाला म्हणजेच शाक देऊन लोकांचे प्राण वाचवले होते. पौष महिन्यातील नवरात्रीला येथे मोठा उत्सव साजरा होतो, ज्यात देवीला 60हून अधिक प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. नवरात्र असल्याकारणाने देवीची पूजा चालू होती. त्या कारणाने आम्हाला थोडा वेळ रांगेत प्रतीक्षा करावी लागली. पण आता शाकंभरी देवीचं दर्शन घेतलेलं आहे बराच प्रतीक्षेनंतर आणि बाहेर आलेलं होतं. आता देवीचं रूप हे फार सुंदर आणि तेजस्वी होतं. शाकंभरी देवीच्या दर्शनानंतर आम्ही वळालो होतो ऐहोळकडे, जे या ठिकाणावरून होतं 30 किलोमीटरवरती. ऐहोळे हे कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यात स्थित एक ऐतिहासिक शहर आहे, ज्याला भारतीय वास्तुकलेचा पाळणा मानले जाते. इथले मुख्य आकर्षण म्हणजे दुर्गा मंदिर. या मंदिराचा आकार इतर मंदिरापेक्षा वेगळा असून तो गजपृष्ठाकृती आकाराचा आहे. चालुक्य राजवंशाची पहिली राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी इसवी सन 6व्या ते 12व्या शतकातील 100हून अधिक हिंदू, जैन, बौद्ध मंदिरे आहेत. ऐहोळेला प्राचीन काळी आर्यापुरा असेही म्हटले जात असे. हे चालुक्य कला आणि वास्तुकलेचे प्रमुख केंद्र होते. येथे द्रविड आणि नागर या दोन्ही शैलींचा संगम पाहायला मिळतो, जो भारतीय मंदिर वास्तुकलेचा प्रयोगशाळा मानला जातो. मंदिराच्या भिंतीवर काही ठिकाणी मूर्त्या कोरलेल्या आहेत, तर काही ठिकाणी जाळीदार काम केलेलं आहे. दुर्गा मंदिर फिरत असताना ते इतर मंदिरापेक्षा वेगळं बसतं. इथेही मला एक शाळेची सहल भेटली. विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही येथे मंदिराचा अभ्यास करताना दिसले.
येथील दुर्गा मंदिर हे महालक्ष्मीचे मंदिर नसून एका दुर्गाचे म्हणजेच किल्ल्याचे मंदिर आहे. त्याच्या घुमटाकार वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. पाहू शकता किती सुंदर असं मंदिर आहे. छान आकृती आहे याची. येथे कृत्रिम तलाव बनवलेला असून त्याच्यासमोर सुंदर असं मंदिर आहे. येथे मंदिर उभारणीचे विविध प्रयोग पाहायला मिळतात, ज्यातून पुढे वेसर शैलीचा विकास झाला. तलावाच्या बाजूला असलेली ही दोन्ही मंदिरं फारच सुंदर आहेत आणि बघण्यासारखी आहेत. इथे जवळपास 6व्या शतकातील ते 12व्या शतकातील मंदिरं आहेत. या छोट्याशा गावात 100पेक्षा जास्त प्राचीन मंदिरे आहेत. येथील मंदिराची रचना चालुक्य काळातील वास्तुकलेचे सुंदर उदाहरण आहे. आता आपण पाहणार आहोत सूर्यनारायण मंदिर. सूर्यनारायण मंदिर सुमारे 7व्या ते 8व्या शतकात बांधले गेले. मंदिराची रचना अत्यंत साधी पण आकर्षक आहे. या मंदिरात सूर्यदेवाची मूर्ती आहे. मूर्तीत सूर्यदेव 7 घोड्यांच्या रथावर उभे असलेले दर्शवलेले आहे. दगडी कोरीवकाम आणि प्राचीन शिल्पकला येथे पाहायला मिळते. आपल्या भारताचा प्राचीन इतिहास पाहून फारच छान वाटत होता. ऐहोळीतील मंदिरं पाहताना दिवस कसा निघून गेला हे कळालंच नाही. ही बदामी टूर संपण्यापूर्वी आम्ही काही छायाचित्र काढून हृदयाच्या कोपऱ्यात आठवण म्हणून ठेवलेले आहेत. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्लॉगच्या आधी मी बदामीचे 2 व्लॉग पोस्ट केले, तेही तुम्ही पाहू शकता.